नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी बंडखोरी केली. अपक्ष निवडणूक लढवण्याचा हट्ट धरला. अखेर त्यांची मनधरणी करण्यात आली आणि ते निवडणुकीतून माघार घेत असल्याची माहिती समोर आली. मतदानाचा दिवस उजाडला आणि मतपत्रिकेवर गोकुळ गीतेंचं नाव दिसलं. तिथेच महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढली आणि ज्याची भीती होती तेच झालं. एका अपक्ष उमेदवारानं थेट महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पराभवाची धूळ चारली. नाशिकच्या निकालानं महायुतीला मोठा धक्का दिलाय. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून महायुतीच्या सर्व मंत्र्यांना पुरून उरणारे गोकुळ गीते हे नेमके आहेत तरी कोण, अशी सध्या चर्चा सुरू आहे. नाशिकच्या ह्याच राजकारणाची इनसाइड स्टोरी या व्हिडिओमधून सविस्तर पाहूयात. नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. महायुतीकडून नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला सुटली होती. शिंदे गटानं नरेंद्र दराडे यांना रिंगणात उतरवलं होतं. दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटानं उमेदवारच न दिल्यानं अपक्ष गोकुळ गीते आणि भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे हे मैदानात राहिले. महायुतीच्या अनेक बड्या नेत्यांनी आटोकाट प्रयत्न करूनही अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. गोकुळ गीते यांची बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या काही मिनिटात राज्याच्या वरिष्ठ पातळीवरून जोरकस प्रयत्न करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट गोकुळ गीते यांचे बंधू भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्याशी जवळीक असलेले निलेश बोरा यांना फोन लावून परिस्थितीचा आढावा घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही गणेश गीते यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. मात्र शेवटपर्यंत गोकुळ गीते यांचं मन वळवण्यात कोणालाच यश आलं नाही. अखेर अर्ज माघारीची मुदत उलटल्यानंतर गोकुळ गीते यांनी आपण थांबत असून प्रचार करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. याच दरम्यान राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार सहसचिवांनी अतिरिक्त सरकारी वकील आणि उच्च न्यायालय यांना पाठवलेल्या पत्रात गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांना एका म्हाडा प्रकरणात उच्च न्यायालयानं मंजूर केलेल्या अटकपूर्व जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. विशेष म्हणजे गोकुळ गीते यांनी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच दिवशी हे पत्र समोर करण्यात आलं होतं. त्यामुळे कायदेशीर कारवाईच्या भीतीचा आणि मंत्र्यांच्या दबाव तंत्राचा वापर करून गोकुळ गीते यांना रोखण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा देखील नाशिकमध्ये रंगली होती. या सगळ्या घडामोडीत गोकुळ गीते माघार घेण्याचं चित्र असतानाच मतदानावेळी त्यांचं नाव मतपत्रिकेवर कायम राहिलं. त्यातच खासदार फोडाफोडीमुळे डिवचलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटानं प्रबळ अपक्ष उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे गटाला जी भीती वाटत होती ती अखेर मतमोजणीनंतर खरी ठरल्याचं उघड झालंय. गोकुळ गीते यांनी 357 मतं मिळवून एकतर्फी विजय मिळवलाय, तर नरेंद्र दराडे यांनी 248 मतांवर समाधान मानावं लागलं. राज्याच्या वरिष्ठ 3 मंत्र्यांच्या उपस्थितीत मी या मतदारसंघातला प्रचार थांबवलेला होता, पण मी माझा पाठिंबा कोणाला दिलेला नव्हता. ही प्रक्रिया आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्या पाठिंबा न देण्याच्या दिवशी किंवा त्या दिवशी माझी बाईट झाली, मी प्रचार थांबवतो, त्याच दिवशी माझ्या कार्यकर्त्यांचा उद्रेकपणा आपण या ठिकाणी बघितलेला होता. त्याच कार्यकर्त्यांनी निवडणूक मी प्रचार थांबवून घरी बसल्यानंतर पुढे नेली. आपल्याला माहित आहे 18 जूनला काय काय गोष्टी झाल्या या नाशिकच्या मतदारसंघामध्ये, या पण आपल्याला माहित आहे. आणि त्या कार्यकर्त्यांनी मला जे सांगितलं होतं का भाऊ तुम्ही घरात बसून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला निवडून आणेल, आज ती गोष्ट सत्यात उतरली आहे. एकंदर पाहिलं तर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं ज्या गोकुळ गीतेंनी नाशिकचं राजकारण ढवळून काढलं ते गोकुळ गीते नेमके आहेत कोण हे देखील आपण पाहूयात. गोकुळ गीते हे नाशिक महापालिकेतील माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपचे नेते गणेश गीते यांचे भाऊ आहेत. गणेश गीते यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत गोकुळ गीते यांनी पडद्याआडूनच भूमिका बजावली. त्यामुळे गणेश गीते यांच्या आतापर्यंतच्या यशात गोकुळ गीते यांचा मोठा वाटा आहे. मागील विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. या संपूर्ण निवडणुकीचं नियोजन आणि प्रचाराची बाजू गोकुळ गीते यांनीच सांभाळली होती. गोकुळ गीते हे पिंपळगाव बसवंत बाजार समितीवर सलग 2 वेळा संचालक म्हणून निवडून आले आहेत. निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सायखेड गटातून निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी देखील सुरू केली होती. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांची एकूण संपत्ती सुमारे 25 कोटी रुपये आहे, तर गोकुळ गीते यांची संपत्ती 109 कोटी रुपये इतकी आहे. दराडे यांच्यापेक्षा गीते यांची संपत्ती कितीतरी पटीनं अधिक असून विद्यमान लोकप्रतिनिधी निष्क्रिय असल्यामुळे मतदारच मला निवडणूक लढवण्यासाठी सांगत आहेत. नेत्यांचा मान राखण्यासाठी मी फार तर घरात बसू शकतो, पण दराडे यांना अजिबात पाठिंबा देऊ शकत नाही, असं गोकुळ गीते यांनी आधीच सांगितलं होतं. दरम्यान नाशिकमधील या धक्क्यानंतर आता बरेच आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे महायुतीचं आता पुढचं पाऊल नेमकं काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.